मित्रांनो, पुण्याचा विकास गेल्या काही वर्षात खूप वेगाने झाला, पण या वाढत्या शहरासोबत पुणेकरांसमोर एक सर्वात मोठी अडचण उभी राहिली, ती म्हणजे रोजची जीवघेणी ट्रॅफिक कोंडी। विशेषतः पूर्व पुण्याचा विचार केला तर पुणे सोलापूर रस्त्यावर दररोज सकाळी आणि संध्याकाळी होणारी ट्रॅफिक ही लोकांसाठी एक मोठी दुखी बनली। भिरोबानाला, फातिमानगर, मगरपट्टा, हडपसर, गाडीतळ, शेवाळेवाडी आणि लोणी काळभोर या संपूर्ण भागात तासनतास अडकून पडणे तिथल्या नागरिकांची, व्यापाऱ्यांची आणि IT कर्मचाऱ्यांची रोजची कहाणी झाली। पण आता या ट्रॅफिकच्या समस्येला कायमचा पूर्णविराम देण्यासाठी राज्य सरकारने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय। भिरोबानाला ते यवत या दरम्यान तब्बल 36.5 किलोमीटर लांबीचा एक मोठा उड्डाण पूल उभं राहणार असं म्हटलं जातंय। या रस्त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात फक्त गाड्यांसाठी रस्ता नसेल, तर भविष्यातील पुणे मेट्रोचा विस्तार आणि मगरपट्ट्याजवळ उभारल्या जाणाऱ्या दुहेरी मजली पूल यात समाविष्ट असणार आहे। आज आपण या 36.5 किलोमीटरच्या रस्त्यामुळे पूर्व पुण्याचा संपूर्ण चेहरामोहरा कसा बदलणार हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। नमस्कार, मी रोनक आणि तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र। हा प्रकल्प म्हणजे केवळ रस्ता रुंदीकरण नाही, तर तो पूर्व पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला एक नवीन दिशा देणारा बदल आहे। यात सर्वात खाली सध्याचा रस्ता, जिथे स्थानिक वाहने आणि बस धावतील, त्याच्यावर 36.5 किलोमीटरचा थेट उड्डाण पूल असेल आणि सर्वात वरच्या रस्त्यावर हडपसर ते लोणी काळभोर दरम्यान मेट्रो धावेल। मगरपट्टा आणि फातिमानगर भागात जागा कमी असल्यामुळे एकाच खांबावर खाली रस्ता आणि वर मेट्रो अशी दुहेरी रचना तयार केली जाईल। सोलापूर किंवा पुढे जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्या थेट पुलावरून निघून जातील, ज्यामुळे खालील रस्त्यावरील 70 ते 80% ट्रॅफिक एका फटक्यात कमी होईल। आता या पुलामुळे आपल्या आयुष्यात कोणते मोठे बदल घडतील ते पाहूया। सध्याच्या वेळात भिरोबानाला ते यवत हे अंतर पार करण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतात। हा उड्डाण पूल झाल्यानंतर गाड्या वेगाने धावू शकतील आणि हा प्रवास अवघ्या 20 ते 25 मिनिटात पूर्ण होईल। दुसरा मोठा फायदा म्हणजे स्थानिक गाड्या आणि महामार्गावरील मोठी वाहने वेगळे होतील, यामुळे सोलापूर रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होईल। तिसरा फायदा IT कर्मचाऱ्यांना होईल। हडपसरमधील मगरपट्टा, अमानोर आणि फुरसुंगीच्या SP इन्फोसिटीमध्ये रोज लाखोहून अधिक लोक कामाला जातात। रामटेकडे आणि मगरपट्टा सिग्नलवर अडकणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आता खूप मोठा दिलासा मिळणार आहे। चौथा फायदा म्हणजे इंधनाची आणि वेळेची मोठी बचत होईल। सिग्नलवर गाड्या उभ्या राहिल्यामुळे वाया जाणारे इंधन वाचेल आणि शहरातील प्रदूषण कमी व्हायला सुरुवात होईल। कोणत्याही शहरात असा मोठा रस्ता होतो तेव्हा तिथल्या जमिनींचे आणि घराचे भाव वाढतात। लोणी काळभोर आणि उरुळी कांचन हे भाग आता मुख्य शहराशी अवघ्या 20 मिनिटात जोडले जातील। यवत आणि कुरकुंभ MIDC मधील उद्योगांना पुणे मुख्य केंद्राशी थेट जोडली मिळेल। हडपसर, गाडीतळ परिसरात रस्ता मोकळा झाल्याने स्थानिक बाजारपेठेला फायदा होईल। या प्रकल्पाची सर्वात हुशारीची गोष्ट म्हणजे यात रस्ता आणि मेट्रो एकत्र जोडलेत। जर सरकारने आधी रस्ता बांधला असता आणि काही वर्षानंतर मेट्रोसाठी रस्ता पुन्हा खोदला असता, तर जनतेचा पैसा आणि वेळ दोन्ही वाया गेले असते। पण आता एकाच वेळी पिलर्सची रचना अशा प्रकारे केली जात आहे की भविष्यात याच खांबावर मेट्रोचे ट्रॅक उभारले जातील। अर्थात एवढा मोठा प्रकल्प पूर्ण करताना काही आव्हाने नक्की असतील। सोलापूर रस्त्यावरील ट्रॅफिक सांभाळणे, रस्त्याच्या कडेची बांधकामे हटवणे आणि जमिनीखालील विजेचे आणि पाण्याचे लाईन्स बाजूला हलवणे ही मोठी कामे प्रशासनाला करावी लागतील। पण एकूणच विचार केला तर 36.5 किलोमीटरचा हा उड्डाण पूल म्हणजेच पुण्याचा पूर्व प्रगतीचा हा नवा महामार्ग ठरणार आहे। त्यामुळे लोकांचा वेळ वाचेल, अपघात कमी होतील आणि परिसराच्या विकासाला एक नवीन वेग मिळेल। तुम्हाला काय वाटते? या उड्डाण पुलामुळे हडपसर आणि सोलापूर रस्त्यावरील ट्रॅफिक खरोखर संपेल का? तुमची मते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।